शेतकऱ्यांसाठी तीन मोठे धोके. कधीच झाली नव्हती इतकी भयानक परिस्थिती होणार. हवामान खात्याकडून तीन मोठे आणि कडक इशारे देण्यात आलेत. आज पहाटेपासून मोबाईलवर तीन मेसेज मुंबई मंत्रालयाकडून आलेले आहेत. कारण वारं फिरलंय. 150 वर्षात पहिल्यांदाच जुलै महिन्यात तीन मोठे संकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांवर आणि शेतकऱ्यावर घसरणार आहेत. पहिलं संकट आहे एक वाफेचा डोंगर. महाराष्ट्राच्या आकाशात अचानक एक वाफेचा डोंगर तयार झालाय आणि जो फुटायला देखील सुरुवात झाली असून काल अचानक एका गावात इतकी भयानक ढगफुटी झाली की डोंगर कोसळला. अख्खं गाव मातीखाली गेलंय. हा वाफेचा डोंगर पुढील 72 तासात कोणत्या जिल्ह्यांना धोका देणार आहे याची यादी आली असून त्यापेक्षाही मोठा दुसरा धोका आहे तो चक्रीवादळाचा. होय, एक विचित्र चक्रीवादळ प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार झाली असून आता ती या 16 जिल्ह्यांना दणका देणार आहे. तिसरा जो अलर्ट आहे तो म्हणजे समुद्राच्या लाटांची भयानक उंची वाढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समुद्राचं पाणी घरात घुसण्याचा धोका. होय, एक वादळ महाराष्ट्राच्या दिशेनं सरकलाय. दरवर्षी पावसाळा सुरू होतो तेव्हा कमी अधिक पाऊस पडतो, कुठे जास्त तर कुठे कमी. पण हे वर्ष फार विचित्र आहे कारण की यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे सगळं वातावरणच उलट फिरलं आहे. कारण जेव्हा एक सॅटेलाइटद्वारे काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा फोटो समोर आला, तो फोटो काढण्यात आला आणि त्या फोटोमध्ये एक अक्राळ विक्राळ वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसलं आहे आणि ज्याचा थेट फटका 20 जिल्ह्यांना या तारखेला बसणार. हे चक्रीवादळ दोन गोष्टी घेऊन येत आहे. पहिली गोष्ट ती म्हणजे अति भयानक ढगफुटी जी या चक्रीवादळाने पुढे ढकलली असून जिचा धोका 72 तासात या 20 जिल्ह्यांना आहे. तर चक्रीवादळ एका विशेष तारखेला येते त्यामुळे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा लागू केलाय. संपूर्ण राज्यात एक विशेष निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामांच्या वेळा कशा असणार, शाळा कुठे कुठे बंद आणि चालू राहणार, कामाला जात असाल तर कुठे सुट्टी आहे, कुठे कुठे कामाला जायचं आहे, तर या गोष्टींचे नियम आता वेगळ्या पद्धतीने लागू झालेत. पहा, सरकारने स्पष्ट सांगितलंय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या जिल्ह्याची नियमावली पाहूनच बाहेर पडा, अन्यथा खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मग काय सरकारने काय काय नियम जाहीर केले? चक्रीवादळाची तारीख नेमकं काय आहे? ढगफुटी पाऊस कोणत्या 20 जिल्ह्यात होणार आहे? समुद्राच्या लाटांची धोकेदायक पातळी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार? आणि पुढच्या 72 तासात कुठे अति भयानक रेड अलर्ट आणि चक्रीवादळाची ती तारीख काय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. राज्यात निसर्गाचा महातांडव. 3 पद्धतीनं महाराष्ट्रभर घाव घातला जाणार. कालच हवामान खात्याची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली कारण समुद्रात घोंघावणाऱ्या वादळाचा जो फोटो समोर आला होता त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हे 3 मोठे धोक्याचे इशारे जारी करण्यात आले. मग हे चक्रीवादळ कोणत्या दिवशी येणार आणि कोणत्या जिल्ह्यावर धडकणार? पुढील 72 तासात कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी होणार? सगळी माहिती पुराव्यासहित आपण पाहतोय. तर पहिला मुद्दा आहे तो ढगफुटीचा. कोणत्या जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज आहे ती माहिती आपण सर्वप्रथम पाहतोय. त्यानंतर चक्रीवादळाची तारीख काय, ती तारीख आणि सरकारने काय काय निर्णय घेतले, तुमच्या जिल्ह्यात काय काय सुरू, काय काय बंद, काय इशारा, काय सांगितलंय, लक्षपूर्वक पहा. तर सगळ्यात आधी पहिला धोक्याचा इशारा आपण जाणून घेतोय. तो इशारा आहे ढगफुटीचा. संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशावर एक विचित्र प्रकारची ढगांची मालिका तयार झाली आहे ज्याला व्हेपर डोम म्हणतात. व्हेपर डोम म्हणजे एका प्रकारे पाण्याच्या वाफेचा एक मोठा साठा आकाशात तयार झालाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं, एखाद्या ठराविक भागावर हवेचा प्रचंड दाब तयार होतो. तिथली वाफ एका ठिकाणी कोंडली जाते तेव्हा त्याला व्हेपर डोम म्हणतात. खरं तर व्हेपर डोम म्हणजे एका जागी साठलेली अब्जावधी टनांची पाण्याची मोठी वाटी म्हणू शकता. आता हा वाफेचा डोंगर जो आहे तर तो महाराष्ट्रावर आता पुढील 72 तासात कोसळणार, ज्याची सुरुवात कालपासून झाली. एक अख्खं गाव मातीखाली गेलं तर एका ठिकाणी एका 5 मिनिटात धरण भरले. तर आता ही परिस्थिती काल समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी सॅटेलाइटद्वारे फोटो काढले आणि त्या फोटोमध्ये हा महाकाय वाफेचा डोंगर दिसलाय. पण त्यानंतर जे दिसलं आहे ते आहे चक्रीवादळ. मग हा वाफेचा डोंगर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये फुटणार याची तर यादी पुढे आपण समजून घेतोयच. पण त्याआधी चक्रीवादळाचा दणका कधी बसणार, काय आहे ती चक्रीवादळाची तारीख, सरकारने काय नवे नियम तुमच्या जिल्ह्यात लागू केले तेही आपण पाहतोय. आता दुसरा जो धोका आहे तो चक्रीवादळाचा आहे. पहिला ढगफुटीचा धोका
तर तो लागू होत असल्यामुळे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्याला दणका बसणार याची यादी आपण पाहतोय आणि त्यानंतर चक्रीवादळाची तारीख पाहणार. तर पहा, हा जो वाफेचा डोंगर आहे तर तो सगळ्यात आधी कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यावर धडकणार आहे, कारण की तो अरबी समुद्राच्या बाजूने निघालाय, ज्याच्यामध्ये मुंबई, त्यानंतर पालघर, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर रायगड, त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हा डोंगर पहिल्यांदा फुटेल. त्यानंतर तो सरकेल पुण्याकडे, नंतर नाशिक, नंतर धुळे, जळगाव, तो पुढे पुढे सरकत अहिल्यानगरचा काही भाग घेणार आहे. हे 20 जिल्हे साधारणपणे पुढील 72 तासामध्ये अलर्टवर ठेवण्यात आलेत. कोकण किनारपट्टीतल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्ट्या जाहीर केल्यात, कॉलेजेस बंद आहे आणि जर पुढील 24 तासात आणखी परिस्थिती तीव्र झाली तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट देऊन बाहेर पडा असं सांगण्यात आलंय. प्रत्येकाच्या मोबाईलवर आता मेसेजेस आज पहाटेपासूनच यायला सुरुवात झाली. कधी मध्ये एखादा मेसेज येत असतो, पण आज 2-3 मेसेजेस आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वादळाची स्थिती नेमकं काय आहे, चक्रीवादळ कशा पद्धतीने येणार, किती तारखेला येणार. सॅटेलाइटवरून मिळालेल्या फोटोनुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टीम तयार होत आहेत. जुलै महिन्याच्या मधोमध म्हणजे साधारण 14 ते 21 जुलै या कालावधीत अरबी समुद्रात एक अतिशय शक्तिशाली चक्रीवादळ तयार होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान अभ्यासकांच्या मते जुलै महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ अधिक रौद्रूप धारण करेल. विशेषतः 20 ते 21 जुलै या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत नाजूक आणि धोक्याच्या ठरू शकतात. जर ही सिस्टीम आणखी मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तासापर्यंत वाढू शकतो आणि याचा थेट फटका कोकण, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करेल. अंदमान निकोबारच्या बाजूला दुसरी सिस्टीम उभा राहत आहे, तर बंगालच्या उपसागरातून तिसरीच किनारपट्टीतून धोका येत आहे. तर या चक्रीवादळाचा जो फटका आहे तर तो जास्त करून कोकणाबाहेरील भागांवर याचा परिणाम होईल का? सध्याच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्राचे 2 विभाग साधारणपणे तयार करण्यात आलेत. 2 विभाग वेगवेगळ्या संकटाचा सामना करत आहेत. पहिला आहे कोकण विभाग, इथे चक्रीवादळाचा आणि मान्सून पूर्व ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव असेल. जुलै महिन्याच्या सुरुवातीला इथे आर्द्रता वाढल्याने प्रचंड आकाडा त्या ठिकाणी उकाडा जाणवणार असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुणे, सातारा, त्याचबरोबर सांगली, तिथे बघायला गेलं तर सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या भागात एक ट्रफ लाईन तयार होणार आहे आणि ही ट्रफ लाईन सक्रिय झाल्यामुळे विजांचा कडकडाट प्रचंड होऊन पावसाची जी तीव्रता आहे तर ती वाढणार आहे आणि रात्री उशिरा या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीचा हा अंदाज देण्यात आला आहे. तर या अंदाजाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस आहे की काय परिस्थिती आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.